नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 12वी शास्त्र विषय मराठी पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव। लेखक शिवराज गोरडे। या पाठाचा आज आपण भाग क्रमांक 3 पाहणार आहोत। या तासिकेमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, काल आपण आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचा जो पूर्वार्ध आहे तो आपण पाहिलेला आहे। त्यामध्ये आनंद म्हणजे काय, आनंद कुठे असतो, लेखक सांगतो आहे की कुठे नसतो हा आनंद। पुन्हा आनंदाच्या 3 गमती आपण पाहिलेल्या आहेत। नव्हे तर हा आनंद आपल्या स्वतःजवळच अंतरंगात असतो, पण आपण मात्र बाहेर शोधत असतो। आनंदाचा उगम हा आपल्या अंतरंगात झऱ्याप्रमाणे असतो, त्याचा विसर मानवाला पडलेला असतो आणि हा आनंद आनंदालाच आकर्षित करत असतो। तो फक्त आनंदच असतो नव्हे तर आनंदाला आनंदच जन्म देतो। आणि पुढच्या उतार्यामध्ये काल आपण पाहिलेलं आहे की आनंदाचं रहस्य। आज आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत। लेखक पुढे आज आपल्याला सांगतायत, काय म्हणतायत, आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं। खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो। हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही। पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं। मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं। लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतायत की हा जो आनंद आहे, कारण का प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो आणि तो आनंद हा आपल्या ठाईच असतो, पण आपल्या ठिकाणी असलेला आनंद या गोष्टीचा विसर पडतो आणि मनुष्य आनंद शोधण्यासाठी इतरत्र भटकंती करतो। पण लेखक म्हणतो आहे की त्या मृगाची अवस्था ज्या पद्धतीची आहे तीच अवस्था मनुष्याची झालेली आहे। कारण आयुष्य जी मानवाला लाभलेलं आहे यामध्ये सुख थोडं आणि दुःख जास्त आहे। आणि मनुष्य याचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्वच म्हणजेच खरा आनंद आहे आणि या अस्तित्वाला साक्ष देतो तो म्हणजे आपला श्वास हा होय। परंतु आज या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या श्वासाचं ही त्याला भान उरलेलं नाही। कारण आपण श्वास घेतो, आपण कालच्या तासिकेमध्ये श्वासाचं महत्त्व सांगितलेलं आहे की एक मनुष्य
श्वास दिवसभर किती घेतो? दिवसभर जर त्या व्यक्तीला एवढा श्वास घ्यावा लागतो, तर त्याला मिळालेलं जे आयुष्य आहे, त्या आयुष्याला जर एकंदरीत गोष्टीनं जर गुणायला लागलं, तर तो जो ही झाडं जे आपल्याला मोफत ऑक्सिजन देण्याचं जे काम करतायत, त्याचं महत्त्व हे आपण विसरतो. आणि म्हणून अशा या धावपळीच्या जीवनामध्ये आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, घेतो सोडतो, याचंही माणसाला विसर पडलेला आहे. परंतु जर आपण सूक्ष्म रीतीने त्याकडे पाहिलं, तर श्वास घेणं आणि श्वास सोडणं यातही रहस्य आहे. ते रहस्य आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या पाठीमागं जाणून घेण्याच्या पाठीमागं लागाल, तेव्हा त्यात तुम्हाला निश्चित आनंद मिळत असतो. म्हणून आनंद, लेखक म्हणतो आहे, कुठे नसतो आनंद, हा आनंद सर्वत्र असतो, सर्वत्र भरून उरलेला आहे. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असं बालकवींच्या कवितेंची लेखक आठवण आपल्याला करून देत आहेत. खरं तर श्वास घेणं हे किती मनुष्याला महत्त्व आहे, कारण श्वास शरीर आणि मन या दोन गोष्टींना जोडणारा सेतू आहे. सेतू म्हणजे पूल होय. कारण मानवाला मिळालेला श्वास ही एक संजीवनी आहे आणि त्या संजीवनीचं सोनं करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. पण मनुष्य, आपण जिवंत आहोत, आपलं अस्तित्व हा विसरलेला आहे. परंतु श्वास घेणं हे माणसासाठी निश्चितच चांगलं आहे. आणि शरीर आणि मन या दोन गोष्टींना हा जोडणारा सेतू म्हणजे पूल आहे. आणि शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू म्हणजे कोणता सेतू होय? तर तो म्हणजे आनंद होय. आनंदाला आकर्षित करणारा कोण आहे? आनंद आहे. आणि शरीर आणि मन यांना जोडणारा महत्त्वाचा सेतू म्हणजे श्वास आहे. लेखक आपल्याला सांगतो आहे, हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. म्हणजे शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू म्हणजे श्वास होय. या श्वासाचं महत्त्व आपण जाणत नाही, त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. कारण दैनंदिनचे जे कामं आहेत, त्या कामामध्ये मनुष्य प्राणी एवढा व्यस्त झालेला आहे की आपण जिवंत आहोत की मृत आहोत, आपण श्वास घेतो की नाही, या गोष्टीचा कसल्याही प्रकारे त्याला आठवण राहिलेली नाही. म्हणून लेखक सांगतो आहे की मानवाने हा सेतू जाणीवपूर्वक वापरला पाहिजे. परंतु इथं लेखक आवर्जून आपल्याला नमूद करतायत की ही गोष्ट मनुष्य प्राणी वापरत नाही. नव्हे तर श्वास घेणं, लेखक पुढे सांगतायत की पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. म्हणून आपल्याला योगापीठाचे योग गुरु रामदेव बाबा आपल्याला नेहमी योगाचं महत्त्व मनुष्याच्या जीवनामध्ये कसं आहे हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. श्वास घेणं, दीर्घ श्वास घेणं हे मनुष्याला महत्त्वाचं आहे. इथं मी पहिल्या छायाचित्रामध्ये दाखवलेलं आहे
की दीर्घ श्वास घेणं आणि ते बाहेर सोडणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, परंतु अशा या दीर्घ श्वासामुळे मनही शांत होतं आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आनंदाची जाणीव हे आम्हाला होत राहते. कारण 2 नंबरच्या चित्रामध्ये सुदृढ शरीर व स्थिर मन हीच माणसाची खरी दौलत आहे. आणि सुदृढ शरीर जर आपल्याला ठेवायचं असेल, स्थिर मन ठेवायचं असेल, तर आपण हा नित्यनेमाचा जो काही व्यायाम आहे तो व्यायाम आपण केला गेला पाहिजे. कारण सुदृढ शरीर असेल तरच त्यात मन शांत असतं आणि अशा सुदृढ शरीरामध्ये मन चांगलं असेल तर विचारांची उत्पत्तीसुद्धा ही चांगलीच होत राहते. म्हणून या ठिकाणी लेखक सांगतो आहे की मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत माणसाला पोहोचता येतं. एवढंच नव्हे, नुसतं पोहोचता येत नाही तर शरीर आणि मन या दोन्हीचं जे नातं आहे हे नातं दृढ व्हायला लागतं, अबाधित होतं. आणि म्हणून लेखकाने या उतार्यामध्ये श्वासाचं जी वैशिष्ट्य आहे ही वैशिष्ट्ये आम्हाला नमूद करून सांगितलेलं आहे, नमूद केलेलं आहे. इथं श्वासाची वैशिष्ट्ये मी तुम्हाला दिलेली आहेत. त्यामध्ये नंबर 1 शरीर व मन यांना जोडणारा सेतू म्हणजे श्वास होय. पोटातून श्वास घेतल्यानं मन शांत होतं, ही श्वासाचं वैशिष्ट्य होय. आणि 3 नंबरचं श्वासाचं बोट धरून मनापर्यंत जाता येतं, ही श्वासाचं तिसरं वैशिष्ट्य होय. इथं छायाचित्रामध्ये मी दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. आपण त्याचा बारकाईनं अभ्यास करायचा आहे आणि नेमकं त्याला काय सांगायचं आहे, काय संकेतार्थ आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा लेखक आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं श्वासाचं महत्त्व सांगतायत, परंतु पुढच्या उतार्यामध्ये मात्र लेखक खंत व्यक्त करतायत. काय म्हणतायत? पण आपण श्वासाकडे लक्ष देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणाकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो. आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारा आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं वाटतं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचंही आपल्याला भान हवं आहे. या ठिकाणी लेखक खंत व्यक्त करतायत की जेव्हा आपलं अस्तित्व मन आणि शरीर यांना जोडणारा जेव्हा पूल म्हणजे श्वास हा होय, तेव्हा मनुष्यानं या श्वासाकडं आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण पहिल्याच कडव्यामध्ये लेखक सांगतायत की हे मनुष्य आपलं दैनंदिन जीवन जगण्यामध्ये एवढा व्यस्त आहे की श्वास घेतो की नाही याकडे सुद्धा त्याचं लक्ष नाही. म्हणून लेखक म्हणतायत की श्वासाकडे लोक लक्ष देत नाहीत. नव्हे तर उभ्या आयुष्यातला जो आयुष्य आहे हा आयुष्यातला एक एक क्षण आपल्या आयुष्यात येतो आणि तसाच तो निघून जातो. त्या क्षणाकडे सुद्धा लोकांचं लक्ष नाही. आलेला दिवस हा उजाडतो, मावळतो. त्या उजाडलेल्या दिवसाकडे, मावळलेल्या दिवसाकडे आपण जराही बारकाईनं पाहत नाही. असे किती दिवस आले आणि किती दिवस निघून गेले. आलेल्या दिवसाचं कौतुक नाही ना गेलेल्या दिवसाचं दुःख नाही. म्हणून लेखक आपल्याला सांगतायत की मानवाने असं दुर्लक्ष करून चालू शकणार नाही
आणि असं दुर्लक्ष जर केलं तर माणसाला त्याची किंमत निश्चितच मोजावी लागणार आहे. आपण दिवसाकडे लक्ष देत नाही, कारण का दिवस येतो, दिवस निघून जातो, दुसरा दिवस उजाडतो, तोही निघून जातो, दिवसामागून दिवस असे किती वर्ष लोटले तरीही आपल्याला त्याचा कसल्याही प्रकारचा विचार येत नाही. म्हणून लेखक इथं खंत व्यक्त करतायत. काय म्हणतायत की सूर्योदय हा दररोज होतो आहे, सूर्यास्त होतो आहे, पण सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, ना सूर्योदयाचं सौंदर्याचं कौतुक, ना या सृष्टीचं कौतुक, ना सूर्यास्ताची कसल्याही प्रकारे आपण कोणतीही गोष्ट नीट पाहत नाही. आणि जेव्हा हा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत तेव्हा आपण गृहीत धरलेलं असते की मला दृष्टी आहे, मला पाहता येतं. पण विद्यार्थ्यांनो, जरा डोळे बंद करून नव्हे तर डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही जरा 5 मिनटं इतरत्र वावरा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल की दृष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व कसं आहे. पण आपण दृष्टी असो किंवा आपलं अस्तित्व असो किंवा आपलं आयुष्य असो, हे आपण गृहीत धरून जीवन जगतो आहोत, कारण याचं किंचितही आम्हाला भान उरलेलं नाही. आपल्या भोवती पसरलेल्या सुंदर सृष्टीचं आपल्याला कौतुक कदापि वाटत नाही. ही सृष्टी जिच्यामुळे आपल्याला दिसते आहे त्या आपल्या दृष्टीचेही आपल्याला कौतुक वाटत नाही. साहजिक आपले अस्तित्व आणि त्या अस्तित्वामुळे लाभलेला आनंद, हेही आपण या दोन्ही गोष्टीकडं दुर्लक्ष करतो आणि जीवनाचा अमूल्य असणारा क्षण किंवा आलेला दिवस, असलेलं सौंदर्य हे आपल्या हातातून आपण सहजरीतीने निघून जातं आणि मग आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारतो, कुठे असतो हा आनंद. लेखक म्हणतो आहे असं गृहीत धरून चालू शकणार नाही, कारण का मानवाला मिळालेली ही दृष्टी ही दिव्य दृष्टी आहे आणि या दृष्टीमुळे आपल्याला सृष्टी दिसायला लागते. म्हणून जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आपल्याला दिसायला लागते. छायाचित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा संदर्भ तुम्ही लोकांनी लावायचा आहे. श्वास प्रश्वास हे विज्ञान आपल्याला सांगून जातं की त्या श्वासाचं महत्त्व काय. कारण अशी प्रत्येक गोष्ट आपण गृहीत धरून आपल्याला चालू शकणार नाही, नव्हे तर आपण आपलं असलेलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचं भान आम्ही लोकांनी ठेवलं पाहिजे. पुढे लेखक आपल्याला सांगतो आहे की आपलं अस्तित्व ही एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे, तो लाभला आहे. हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं हीच पुरेसं आहे, किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, नव्हे अभिव्यक्ती आहे. लेखक या उतार्यामध्ये आपल्याला जीवनाचं, आयुष्याचं एक अद्भुत असणारं सत्य या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. लेखक आपल्याला सांगतो आहे की आपलं अस्तित्व आपण आहोत. या पृथ्वी तलावरती आपण जिवंत आहोत. आपलं अस्तित्व आहे ही एक कमाल आहे, आश्चर्याची बाब आहे. कारण हा जो मनुष्य देह आहे, हे देह युगानयुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर आपल्याला प्राप्त झालेला आहे. इथं पहिल्या छायाचित्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे की 84 लक्ष योनी में से आप कौन सी योनी के बाद इंसान बने,
84 लक्ष योनी जेव्हा आपण मनुष्य या 84 लक्ष योनीतून मी तुम्हाला कालच पाठामध्ये सांगितलेलं आहे की एका योनीमध्ये कोटी वेळेस जन्म घ्यावा लागतो आणि कोटी वेळेस मृत्यू पावावं लागतं. जेव्हा मृत्यू आणि जन्म अशा जन्म आणि मृत्यूच्या एरझऱ्यातून जेव्हा आपण 84 लक्ष योनी पार पाडू तेव्हा मनुष्य जन्माला येत असतो. नव्हे तर तुकाराम महाराज सांगतायत की 84 लक्ष जेव्हा आपण योनीतून पार पाडू तेव्हा मनुष्य जन्मावारा लागे. म्हणून हा मिळालेला जो देह आहे, हे जे आयुष्य आहे, हे आयुष्य इतकं सहजासहजी आपल्याला प्राप्त झालेलं नाही. अगदी खडतर तपश्चर्या आपण केलेल्या आहेत आणि कुठेतरी पूर्व पुण्याई म्हणून आपण मनुष्य जन्माला आलेला आहोत. आणि जर जन्माला येऊन जर आपलं अस्तित्व जर आपण गृहीत धरत असू, आपली दृष्टी आपण गृहीत धरत असू, नव्हे मिळणारा आनंद आपण गृहीत धरत असू, तर असं करून आपल्याला चालता येणार नाही. कारण असं जर आपण केलं गेलं तर आपण आनंदापासून दूर जाणार आहोत, नव्हे तर परिणामता आनंदाला मुकणार आहोत. आणि उभा आयुष्य हे भौतिक साधनं गोळा करता करता आयुष्य आनंदाचा उत्सव जी बनवायचा आहे, तो हा क्षण आपल्या उभ्या आयुष्यातून निघून गेल्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, आनंदासाठी आपलं असणं हीच महत्त्वाची बाब आहे, नव्हे तर एक आनंदासाठी आपलं अस्तित्व हाच एक सबळ पुरावा आहे. आणखीन काय हवाय? एवढा मोठा आपल्याला जर पुरावा जर या ठिकाणी दिला गेला असेल आणि आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, हे जर मनुष्य स्वतःला विसरत असेल किंवा त्याचा विसर पडला असेल तर असं करून आपल्याला चालणार नाही. कारण आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे. लेखक सांगतायत आनंदाची खूण नव्हे तर आपली अभिव्यक्ती आहे, आपण स्वतःला व्यक्त व्हायचंय. आणि म्हणून लेखक आपल्याला या ठिकाणी आवर्जून नमूद करून सांगतायत की आपलं असणं आणि आनंदाची खूण हीच असणं, अभिव्यक्ती असणं हेच माणसासाठी पुरेसं आहे. म्हणून लेखक या ठिकाणी सांगतायत कारण आनंद हा सर्वत्र आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे, अशा पद्धतीनं हा सर्वत्र आनंद भरून उरलेला आहे. पुढे लेखक आपल्याला सांगतायत, एखादी आनंददायक घटना घडते, एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुकरुक लागून राहते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. या उतार्यामध्ये विद्यार्थ्यांनो लेखक फार महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगू इच्छित आहेत. काय म्हणतायत? हे मानवी आयुष्य आपण दैनंदिन जीवन जगत असताना हा चढ उतार येत असतो. कधी सुख उपभोगायला मिळत असतं तर कधी दुःख वाट्याला येत असतं. परंतु लेखक या ठिकाणी सांगतायत की तुम्हाला नाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट असणारं अभिनय जे केलं होतं, असं अभिनयाचं जर उत्कृष्ट बक्षीस जर तुम्हाला मिळालं असेल तर आपल्याला आनंद व्हायला हवाय. आपण आनंदानं भारून गेलं पाहिजे. पण
आपण एकीकडे बक्षीस हातामध्ये घेतो आणि त्याच क्षणी आपण आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी आपण त्याच वेळेला उद्गार मुखाद्वारे काढतो की हे बक्षीस मला मिळायला नको होतं, हे अन्य कोणाला तरी मिळायला हवं होतं. का बरं? अरे जिथं आनंद मिळाला, जिथं सर्वोत्कृष्ट बक्षीस तुम्हाला मिळतंय, त्या ठिकाणी तुम्ही आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी तुम्ही दुःख व्यक्त करताय. आणि अशानं काय होणार आहे? तर लेखक पुढे सांगतोय, आनंद होऊनही मनाला रुकरुक लागून राहते. मग का रुकरुक लागून? कारण का श्रेय कष्ट आपण केले आहे, बक्षीस आपण प्राप्त केलेलं आहे, स्पर्धा आपण जिंकलेली आहे. आणि असं सर्वोत्कृष्ट बक्षीस जर अभियान आपण जर केलेलं असेल आणि जर बक्षीस आपल्याला प्राप्त होत असेल तर आपल्याला निश्चित आनंद व्हायला हवा आहे. मनाला रुकरुक केव्हा लागून राहते? जेव्हा आपण स्पर्धेमध्ये काहीतरी चूक केलेली आहे, काहीतरी आपण कॉपी करून आपण ते बक्षीस प्राप्त करतोय, आपण प्रामाणिक मार्गाने ते बक्षीस प्राप्त केलेलं नाही, जेव्हा वाम मार्गाने आपण तो बक्षीस प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा माणसाच्या मनाला रुकरुक लागणं ही साहजिक आहे. पण आपण कष्टाने जर बक्षीस प्राप्त करत असू तर त्याचा आनंद हा आम्हाला निश्चित झालाच पाहिजे. आणि हा आनंद निखळ असला पाहिजे. निखळ म्हणजे पवित्र असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे, निर्भेळ असला पाहिजे. कारण आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं, फलप्राप्ती आपल्याला मिळालेली आहे असं जेव्हा मनुष्याला वाटायला लागतं तेव्हा त्या आनंदामध्ये पवित्रपणा, शुद्धता हे आपल्याला पाहावयास मिळते. आणि असा जो आनंद आहे, निर्भेळ जो आनंद आहे, पवित्र जो आनंद असेल, शुद्ध सात्विक जो आनंद असेल, तोच आनंद लेखक म्हणतो खरा आहे. त्याच आनंदाला खरा आनंद असं म्हणून ओळखायचंय. आणि असाच आनंद आम्ही अनुभवायचा आहे. लक्षात येते सर्वांच्या की अशा पद्धतीनं हा असणारा निखळ झऱ्यासारखा आनंद जर असेल तर तोच खरा आनंद होय. आणि असाच खरा असलेला आनंद हा आम्ही लोकांनी अनुभवायचा आहे. लेखक पुढे सांगतायत, लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीसे व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत. फार महत्त्व दिलेलं आहे. कारण हा जो पाठ आहे हा आनंदमय पाठ आहे, नव्हे तर चिंतनात्मक पाठ म्हणायला काही हरकत नाहीये. लेखक पुढे सांगतो आहे की जेव्हा आपल्याला आनंद होतो आहे, घरामध्ये पहिलंच बाळ जन्माला आलं आणि तेही मुलगा जन्माला आला, मनुष्य गावभर पेढे वाटतो. पेढे का वाटतो? तर त्या व्यक्तीला निर्भेळ झालेला, पवित्र शुद्ध झालेला आनंद, आणि त्या आनंदापोटी मनुष्य पेढे वाटतो. पण पेढे वाटणं लेखक म्हणतो वेगळं आणि स्वतःच्या मनाला झालेला आनंद हा वेगळा आहे. कारण का आनंदाची किंमत आपण कधीही पेढ्या वाटण्यामध्ये करू शकत नाही. कारण का आनंद हा आनंद असतो. आनंद हा आनंदालाच आकर्षित करतो. आनंद हा आनंदालाच जन्म देतो. आणि म्हणून असा जो आनंद असतो तोच खरा आनंद असतो असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण जर
खरा आनंद मानवी मनाला जर झाला असेल आणि त्या समोरच्या व्यक्तीला आनंद झालाय की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल न बोलता, तर ती ओळखण्याची खूण आपल्याला लेखकाने या ठिकाणी सांगितलेली आहे. काय म्हणतायत की ज्या व्यक्तीला आनंद झालेला आहे तो व्यक्ती, त्याचं मन, त्याचे शरीर हे हलकं हलकं वाटायला लागतं. कसं वाटायला लागतं? तर मोराच्या पिसासारखं वाटायला लागतं. असं शरीर आणि मन असं हलकं हलकं का वाटायला लागतं? कारण त्या मनुष्याच्या मनावर असलेले सर्व ताण आणि दडपण त्या क्षणी नष्ट झालेले असतात, नाहीशी झालेले असतात. आणि असं जे संपूर्ण ताण तणाव जे आहेत, जे दडपण आहे, हे दडपण नाहीशा झाल्यामुळे मन हलकं व्हायला लागतं. मुख्य म्हणजे हा मनुष्य देह जे आहे हे आपण पाठीमागच पाहिलेलं आहे संत एकनाथ महाराजांच्या विंचू चावला या कवितेमध्ये, की मानवी शरीरामध्ये षडविकार आहेत, 6 विकार आहेत. आणि 6 विकार जेव्हा मनुष्याच्या शरीररूपी जमिनीतून मुळासकट नष्ट होतील तेव्हा तो मनुष्य हा सात्विक मनुष्य म्हणून संबोधला जाईल. मुख्य म्हणजे मानवाच्या ठायी असणारी जी ईर्ष्या आहे, ईर्ष्या या शब्दाचा अर्थ आहे चुरस, चढाओढ, हेवा. ही ईर्ष्या ही माणसाच्या अंगातून नष्ट झाली पाहिजे, संपली पाहिजे. आपण कोणाबरोबर चुरस करतो, चढाओढ करतो? हे चढाओढ करणं योग्य नाही म्हणताय. हा दुर्गुण आहे. आणि हा दुर्गुण जोपर्यंत मनुष्य काढू शकत नाही अशा व्यक्तीला निर्भेळ आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. किंवा पवित्र असणारा जो आनंद आहे, निखळ असणारा जो आनंद आहे, तो आनंद त्याला उपभोगता येऊ शकत नाही. असूया, असूया म्हणजे द्वेष, मत्सर. आपण दैनंदिन जीवन जगत असताना एकमेकाचा द्वेष करतो. कारण का काही लोकांना द्वेष करणं आवडतं. काही लोकांच्या अंगी मत्सरी वृत्ती असते. पण असे द्वेष आणि मत्सरी वृत्ती किंवा ईर्ष्या हे अंगी असे दुर्गुण बाळगून जर मनुष्य जीवन जगायला लागला तर त्याला हे जे आयुष्य युगानयुगे जी तपश्चर्या जी केलेली आहे आणि त्यानंतर जी मनुष्य नरदेह आपल्याला लाभलेला आहे तो नरदेह असा फुकट जाणार आहे. उभ्या आयुष्यामध्ये त्याला आनंदाची प्राप्ती कधीही होऊ शकणार नाही आणि आयुष्य आनंदाचा उत्सव त्याला कधीही साजरा करता येऊ शकणार नाही. आणि म्हणून लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतायत की मुख्य म्हणजे माणसाच्या शरीरातील ईर्ष्या संपली पाहिजे, चढाओढ संपली पाहिजे, चुरस संपली पाहिजे, असूया, द्वेष, मत्सर संपला पाहिजे. राग असेल, द्वेष असेल, क्रोध असेल, ही जोपर्यंत मनुष्याच्या अंगी हे सगळे गोष्टी संपू शकणार नाहीत तोपर्यंत हा मनुष्य सात्विक बनू शकणार नाही. आणि जोपर्यंत शरीर आणि मन हे शुद्ध पवित्र होणार नाही तोपर्यंत माणसाला हलकं हलकं वाटू शकणार नाही, मोराच्या पिसासारखं वाटू शकणार नाही. आणि असं जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत त्याला आनंद प्राप्ती होणार नाही. आणि आनंदाची प्राप्ती जर आपल्याला व्हायचं असेल तर लेखक सांगतायत की राग आणि द्वेष हे विरघळून गेले पाहिजे, नष्ट झाले पाहिजे. आणि जेव्हा आपल्या शरीरातील राग, क्रोध, ईर्ष्या, द्वेष हे जोपर्यंत निघून जाणार नाहीत तोपर्यंत खरा आनंद होणार नाही. आणि एकदा हे निघून गेले की मग आयुष्य आनंदाचा उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. नव्हे तर मग बालकवीच्या पंक्तीची आठवण येते, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. मग आनंदाला कसल्याही प्रकारचं ऊन राहणार नाही, मानवाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्ती होणार आहे.
म्हणून या उतार्यामध्ये लेखकाने खऱ्या आनंदाची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती लक्षणे मी इथं तुमच्यासमोर ठेवतो आहे. नंबर 1, की मानवी जीवन शरीर हलके हलके पिसासारखं वाटलं पाहिजे. मनावरचे ताण, मनावरचं दडपणे हे पूर्ण नष्ट झाली पाहिजे, नाहीशी झाली पाहिजे. आणि मानवाच्या अंगी असणाऱ्या ज्या ईर्ष्या, असूया, राग, द्वेष हे संपूर्ण नष्ट झाले पाहिजे. तरच आयुष्य आनंदाचा उत्सव हा निश्चित बनल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतायत ही एकंदरीत श्वासाचं महत्त्व 2 नंबरच्या उतार्यामध्ये लेखकाने मानवी आयुष्याची जी काय खंत व्यक्त केलेली आहे ती खंत, क्षणाचं महत्त्व, मनुष्य जो जीवन आहे त्याची अद्भुत असणारं सत्य आणि मानवाला जर खरा आनंद झाला असेल तर तो आनंद ओळखण्याची खूण अगदी सोपी सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं आपण हा पाठ पाहिलेला आहे. आपण इथंच थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.